नमस्कार. आज मी बनवणार आहे मस्त असे मऊसूत एकदम छान असे मऊ पोहे. त्याच्यासाठी मी काय केले, 2 कांदे ना बारीक चिरून घेतलेले, हिरव्या मिरच्या घेतल्या 3 ते 4 बारीक करून, कोथिंबीर घेतली, अर्धा लिंबू घेतला, कढीपत्ता घेतला आणि हे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मी याच्यामध्ये तळण्यासाठी, आता पोहेत घालण्यासाठी. आता मी रेसिपीला सुरुवात करते. आता काय केले, मी हे जाड पोहे घेतलेले, जाड पोहे चांगले चाळून घेतले आणि याला काय करायची, धुवायची पद्धत म्हणजे हे असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे आपले पोहे आहेत ना असे मऊ होतात. असे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ह्याच्यामधलं पाणी आहे ना काढून टाकून द्यायचं. आता हे पाणी काढायचं आणि थोडंसंच पाणी ठेवायचं याच्यामध्ये. आता पोहेमध्ये थोडेसे पाणी ठेवायचे आणि काय करायचं, थोडासा पाण्याचा शिपका मारायचा अशा वरतून, तर आपले पोहे आहेत ना एकदम मस्त मऊ लुसलुशीत होतात, एकदम मऊसूत होऊन जातात. आता हे शिपका मारून मी काय करते, त्याच्यावर झाकण ठेवून देते. आता मी काय केलं, एकीकडं कढई तापत ठेवली, त्याच्यात तेल टाकलं, तेल आपलं गरम झालं, त्याच्यामध्ये मी कच्चे शेंगदाणे आहेत ना हे चांगले तळून घेते. आता त्याच्यामध्ये मग आपले शेंगदाणे आहेत ना मस्त खरपूस होतात, असे तळले का मग ते एकदम क्रंची खूप छान लागतात पोहेमध्ये असे. आता याच्यातून आपले शेंगदाणे तळे, त्याच्यामध्ये मोहरी तडतडली का जिरे टाकून घेते, जिरे मोहरी हे चांगलं तडतडून द्यायचं. आता चांगलं सगळं व्यवस्थित, शेंगदाणे पण तळून घ्यायचे मस्त आता सगळं. आता हे परतून घ्यायचं, नाहीतर कसे कच्चे शेंगदाणे जर आपले कच्चे राहिले ना तर चांगलं नाही लागत आपलं. मग याच्यावरतून मी काय केलं, आता कढीपत्ता टाकला आणि हा चिरलेला कांदा टाकून घेतला. आता हे सगळं काय करते, मी चांगलं परतून घेते. आता हे कसं आहे, कांदा आहे ना आपला कच्चा नाही ठेवायचा, थोडासा गुलाबी व्हायला पाहिजे. कच्चा ठेवला ना तो कांदा चांगला नाही लागत मग ह्याच्यामध्ये. आता मी काय केलं, एकीकडे कांदा परतोय तोपर्यंत मी हे पोहे होते ना, पोहेमध्ये काय केलं, थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं, 1 चमचा साखर टाकली, लिंबू टाकून हे सगळं एकत्र करून ना मिक्स करून घ्यायचं. कधी पण पोहे करताना या पोहेमध्ये जे पोहे भिजलेले असतात ना त्याच्यामध्येच मीठ, लिंबू, साखर टाकून हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपले पोहे छान होतात. आता याच्यामध्ये काय केलं, आता मी हळद टाकली या फोडणीमध्ये थोडीशी आणि मिरच्या, मग आता मी नंतरनं मिरच्या टाकल्या. मी आधी मिरच्या टाकत नाही, तर खूप तिखटपणा होतो, नंतरनं मिरच्या टाकायच्या. मग आणि काय करायचं, नंतर थोडासा पाण्याचा शिपका मारायचा, तर आपले पोहे आहेत ना एकदम मऊसूत होतात. मग शिपका मारला का हे पोहे आहेत ना आपले भिजलेले याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे मस्तपैकी परतून घ्यायचं आपलं. आणि याला काय करायचं, आता वरतून झाकण ठेवून द्यायची, वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपले पोहे आहेत ना असे भुगराळ होत नाहीत, असे दबका बसत नाही, असे कोरडे होत नाहीत, असे मऊसूत होतात एकदम पोहे. असे खायला एकदम चवीला एकदम अप्रतिम लागतात असे हे पोहे. हे पोहे आपले तयार आहेत, मऊसूत एकदम छान चवीला, एकदम मोकळे पण आणि मऊ पण झालेले असे हे पोहे, एकदम चवीला अप्रतिम लागणारे असे हे कांदा पोहे. तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.